नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपल्याकडे आले वन अँड ओनली स्वामी समर्थांची भूमिका करणारे अशोक कुलकर्णी. त्यांनी कुठल्या कुठल्या नाटकामध्ये, कुठल्या कुठल्या सिरियल्समध्ये स्वामी समर्थांची भूमिका केली आणि इतर कुठल्या पण भूमिका केल्या आहेत का, हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अशोकजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. आपण मला इथे चर्चा करायला बोलवलं त्याबद्दल मी आपला संपूर्ण या टीमचा आभारी आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात की स्वामी समर्थांची भूमिका, जय शंकर जय योगेश्वर या मालिकेमध्ये मी श्री स्वामी समर्थांची भूमिका केली होती. त्याच्या आधी आमचं एक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ या नावाचं एक महानाट्य आहे, जे आम्ही नागपूर, आमची संस्था तिकडनं आम्ही सादर करतो. त्याचे बरेचसे प्रयोग विदर्भामध्ये झालेले आहेत आणि काही मुंबईमध्ये झाले, काही डोंबिवलीत झाले आणि नुकताच शो आम्ही केला इथं नाशिकमध्ये कालिदास नाट्यगृहामध्ये. तर स्वामींची भूमिका माझ्या नशिबी येणे हा माझ्यासाठी एक सुवर्णकांचन योग असं मी मानतो. कसं असतं की एखादी भूमिका तुम्हाला विचारली जाते आणि तुम्ही काही कारणास्तव ती नाकारता. तसं माझ्या बाबतीत झालं होतं आणि ज्यावेळेस या नाटकाच्या दिग्दर्शकांनी मला फोन करून विचारलं, दादा मी एक नाटक करतोय, तर तुम्ही हे नाटक कराल का. अर्थात त्यांनी त्यावेळी मला नाटकाचं नाव सांगितलं नव्हतं. बाय प्रोफेशन मला असं वाटलं की कुठे नागपूरला जाऊ आणि कुठे नाटक करू. माझं इथं मुंबईमध्ये सिरियल चालू आहेत, फिल्म चालू आहेत. त्याला चक्क नकार दिला की नाही बाबा, मी नाही करू शकत. आणि कट टू साधारणतः एक कोविडच्या आधी मला अचानक त्यांचा फोन आला की दादा मी मुंबईला येतोय, मी अडकलेलो आहे एका प्रोजेक्टमध्ये, तर तुम्हाला मी भेटतो. तो मुंबईला आला. डोंबिवलीला मी राहायला डोंबिवलीला स्टेशनच्या बाहेर आम्ही बसून चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी मला स्क्रिप्ट दिली, CD दिली आणि मला सांगितलं की परवा शो लागला आहे आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांची भूमिका करायची आहे. आता मला सांगा की अशा महान विभूतीचं सादरीकरण करणं आणि तेही किती, तर 2 ते 3 दिवसात. हे टोटली इट वॉज अ चॅलेंज फॉर मी. तर मला म्हणलं मला काही माहीत नाही, हे तुमचं तिकीट आहे, ही तुमची स्क्रिप्ट आहे, हे तुम्ही बघा आणि आपण नाटक करतोय. मोठा यक्ष प्रश्न होता माझ्यासमोर. मी रात्रभर CD बघितली, मुमेंट्स बघितल्या, स्क्रिप्ट वाचून काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी दादरला होतो. दादरला मोठा ब्रिज आहे, सेंट्रल ब्रिज आहे, जेकडनं वेस्टर्न आणि सेंट्रलचे लोक ये जा करतात. त्या ब्रिजवरती मला माझ्या डोंबिवलीतली एक मैत्रीण भेटली. तिला विचारलं, काय कुठे चाललीस तू इकडे. तर म्हणे अरे आज स्वामी जयंती आहे आणि तू येतोस का माझ्याबरोबर. म्हणलं कुठे येत आहे. म्हणे लोअर पराळा जवळच आहे. कुठेतरी असं क्लिक झालं. म्हणलं येस, आपली सुरुवात तर चांगली होती. म्हणून मी तिच्याबरोबर गेलो. आता तुम्हाला सांगतो मी की ज्या व्यक्तीच्या घरात मी गेलो होतो ते अगदी छोटं घर, हाफ रूम किचन म्हणाल तरी चालेल, एवढं छोटं घर होतं. स्वामींची प्रचंड मोठी तस्वीर आणि लोकांची ये जा चालली आहे. मी आतमध्ये शिरलो, स्वामींच्या समोर उभा राहिलो, हात जोडले, नमस्कार केला, डोळे मिटले आणि म्हणालो की हे केवढं मोठं चॅलेंज तुम्ही मला देत आहेत की कुठलीही रिहर्सल न होता हे कॅरेक्टर मला करायचं आहे. आणि खरं सांगतो म्हणलं माझी मानसिक तयारी नाही आहे, मी नाही करू शकत आहे असं मी म्हणालो. आणि ज्यांच्या घरी गेलो होतो ते असे खाली बसले होते. त्यांनी माझ्याकडे असे कॉन्स्टंट वर बघत होते. त्यांचं बघणं आणि असं काहीतरी असं थोडंसं वेगळं वाटलं मला. त्यांनी एकच प्रश्न विचारला, काय सुबोधकडे चाललायस का. आता तुम्हाला सांगतो मी सुबोध हा माझ्या नाटकाचा दिग्दर्शक. मी त्या व्यक्तीच्या घरात जाऊन हार्डली एखादं मिनिट झालं असेल, नमस्कार केला असेल, ती व्यक्ती मला विचारते काय सुबोधकडे चाललास का. म्हणजे हा जो एक योग होता तिथंच कुठेतरी क्लिक झालं की हे नाटक माझ्यासाठीच आहे आणि मी त्याला होकार दिला. आणि मग मी अक्षरशः तुम्हाला सांगतो मी बीडला सकाळी पोहोचलो, दुपारी रिहर्सल केली, रात्री प्रयोगाला उभा राहिलो. को आर्टिस्टनी मला सांगितलं की दादा आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊ, तुम्ही काही काळजी करू नका. प्रयोग इतका उत्तम झाला की शो नंतर माझे को आर्टिस्ट म्हणाले तुझ्या चेहऱ्यावरचं तेज काहीतरी वेगळं दिसतंय, आज तू खूपच वेगळा दिसतोयस. तर ही स्वामींची रचना आहे. आणि जसं त्या गुरुजींनी मला सांगितलं होतं की तुला काही करायचं नाही रे, तू जाऊन उभा राहा, स्टेजवर उभा राहा, करणारे ते आहेत, ते करून देतील तुझ्याकडनं. हा जो एक आश्वासक शब्द ना तुम्ही आयुष्यात विसरणार नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की एक भूमिका एखादी मिळाली की एक शिक्का बसतो. तसं झालंय का काही. झालंय, अगदी खरंच असं झालेलं आहे. कारण डोंबिवलीला आमचा एक नाका आहे सगळ्या मित्रमंडळींचा भेटायचा. तर तिथं मी एक दिवशी बरेच महिन्यांनी अचानक गेलो. मित्र भेटले, गप्पा मारल्या आणि त्या नाक्यावरती ते एका दुकानाच्या पायरीवर बसून मी मित्राशी गप्पा मारतोय.
एक बाई अशा नवऱ्यांबरोबर आल्या, थोड्या पुढे गेल्या, त्यांची स्कूटर त्यांनी थांबवली, त्या उतरल्या, माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या की तुम्ही असं नाक्यावर बसायचं नाही. कारण तोपर्यंत जयशंकर जय योगेश्वर या मालिकेतील माझं कॅरेक्टर घराघरात पोचलेलं होतं. हे लोकांचं प्रेम आहे. दुसरी गोष्ट, डोंबिवलीतच मी फडके रोडवरनं चाललो होतो, तोंडाला रुमाल, डोळ्यावर गॉगल, डोक्यावर टोपी आणि मागनं आवाज आला, नमस्कार कुलकर्णी. म्हटलं मला कोणी हाक मारली, एवढ्या अशा बंदिस्त याच्यात कोणी हाक मारली. म्हणून वाळून बघितलं तर एक व्यक्ती माझ्या जवळ आली, हात जोडले, मला म्हणाली की नमस्कार मी देशपांडे. नमस्कार केला. म्हणलं हो, पण मला एक सांगा, म्हटलं तुम्ही मला एवढ्या सगळ्या ह्याच्यात कसं काय ओळखलं? तर त्या व्यक्तीने सांगितलेलं वाक्य मी आयुष्यात विसरणार नाही. त्यांनी मला सांगितलं तुम्ही स्वामी आहात आणि तुम्ही आमच्या इथं आहात, असं त्यांनी हृदयाकडे हात हे करून टॅप करून सांगितलं. म्हणजे स्वामींबद्दलची जी काही लोकांची भावना आहे, श्रद्धा आहे, ती आता पदोपदी जाणवायला लागली आहे मला. पण मग त्या अगोदर केलेल्या भूमिका त्या कुठल्या प्रकारच्या होत्या? तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही किंवा रसिक प्रेक्षकांना सांगितलं तर खरं वाटणार नाही. मी याआधी ॲब्सोल्युटली निगेटिव्ह कॅरेक्टर्स करायचो सिरियलमध्ये, फिल्ममध्ये आणि बऱ्यापैकी निगेटिव्ह कॅरेक्टर माझं चाललं होतं. पण तो जो क्षण होता, जो मला सुबोधनी स्क्रिप्ट दिली आणि मी त्या भूमिकेला तयार होऊन उभा राहिलो, तेव्हापासनं मी असं समजतो की स्वामीने माझा कान धरलेला आहे आणि मला आज्ञा दिलेली की तू आता सगळं सोडून हेच करायचं. दिस इज अ टर्निंग पॉईंट फॉर मी. पण मग म्हणजे आता अनेक लोक पण तुम्हाला म्हणतात आणि तुम्ही दिसतात पण स्वामींसारखे. मग म्हणजे अनेक भूमिका केल्यानंतर मिळालेली ही भूमिका आणि ती जगायला मिळणं, काय आयुष्यात फरक पडला काही? प्रचंड प्रचंड. म्हणजे मी असं सांगेन की जेव्हा मी निगेटिव्ह कॅरेक्टर्स करत होतो तर डोक्यामध्ये प्रचंड एक असं राग, कुठली गोष्ट सहन व्हायची नाही मला आणि ताडकनं बोलून जाणं किंवा नाही आवडलं तर कोणाला मारायची पण तयारी असायची, इथपर्यंत तो एक हे होता. पण जेव्हापासून या सात्विक भूमिकेकडे आलो तर अक्षरशः आयुष्य स्वामीमय झालेलं आहे. हा मोठा फरक आहे माझ्या आयुष्यातला. हे तुम्हालाच नाही तर घरातल्यांना पण जाणवतं का? घरातल्यांनाही जाणवतं. आता कसं झालं की मिसेस पण तेवढी श्रद्धाळू आहे, मुलगी आहे, मुलगाही आहे. पण माझा हा जो ट्रान्सफर आहे भूमिकेचा तो त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे. आणि आता म्हणजे असं होतं की हां, बाबा म्हणजे स्वामी. म्हणजे रस्त्यावरती लोक भेटतात, पाया पडतात, मी आशीर्वाद देतो किंवा लोक असे शांतपणे समोर उभा राहतात, एक क्षणभर माझ्याकडे बघतात आणि त्यांच्या डोळ्यातनं पाणी बोगायला लागतं. ही त्यांची भावना असते, पण त्यांना साक्षात स्वामी दिसतात. हे माझ्या घरच्यांना सगळ्यांना आता अंगवळणी पाठ पडायला झालंय. हो, अंगवळणी पडायला लागलेलं आहे. जेव्हा तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही नाक्यावर उभे होतात आणि एका बाईंनी तुम्हाला सांगितलं तुम्ही असं उभं राहायचं नाही, मग आयुष्याला काही मर्यादा? खरं सांगू ना, मर्यादा खूप पडलेल्या आहेत, खूप पडलेल्या आहेत. पण मनाने ॲक्सेप्ट केलेलं आहे मी की मला आता हेच कार्य करायचं आहे आणि माझ्या हातून होतं आहे. स्वामी सेवा होतीये, लोक भेटतात. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जेव्हा घरातनं बाहेर पडतो ना, तेव्हा माझ्या घरात स्वामींची मूर्ती, मी स्वामींना सांगून निघतो की मी बाहेर पडतोय, माझ्या तोंडून जे काही शब्द बाहेर पडतील ते तुमचे असतील, मी फक्त वाहक असेल, मी निमित्त मात्र आहे. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. मी आमच्या डोंबिवलीमध्ये स्वामींचं घर म्हणून एक संस्था आहे. तिथं गुरुपौर्णिमेला मी स्वामींच्या वेशात तिथं बसून लोकांना आशीर्वाद देणं, प्रसाद देणं हे करत होतो. तिथे एक बाई आल्या होत्या. अर्थात इतका प्रचंड मॉब होता. आता त्यातली ती बाई असं पर्टिक्युलरली ओळखणं मला शक्य नव्हतं. पण तो कार्यक्रम झाला. आठवड्याभरानंतर त्या बाई त्यांच्या मिस्टरांना घेऊन स्वामींच्या घरामध्ये आल्या आणि त्यांनी त्या मॅडमना विचारले की ते स्वामी कुठे जे बसले होते आशीर्वाद देत होते ते त्यामुळे नाही, ते त्यांचे इतर कामं असतात ते गेलेत निघून. मग काय झालं? त्यामुळे त्यांनी मला आशीर्वाद दिला होता की माझ्या डोक्यावर हात ठेवला होता आणि मला आशीर्वाद दिले होते की आठवड्याभरात तुझे मिस्टर घरी येतील. आणि मग मला क्लिक झालं. अरे म्हणलं हो, एक बाई अशा होत्या ज्या इथं पायाशी बसल्या होत्या आणि प्रचंड रडत होत्या. मी त्यांचे डोळे पुसले, डोक्यावर हात ठेवला. त्याला म्हणलं काय झालंय? तर म्हणे असं असं डॉक्टर म्हणतात की मॅक्सिमम 10 दिवस असं डॉक्टरांनी मला लिमिट दिलेली. म्हणलं मग मला आठवलं की मी त्या बाईंच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना म्हणालो होतं की काळजी करू नका, आठवड्याभरात तुमचे मिस्टर घरी येतील. आणि त्या बाई मिस्टरांना घेऊन स्वामींच्या घरात आल्या होत्या. आता तुम्ही याला काय म्हणाल? तुम्हाला खरोखरच स्वामींचा आशीर्वाद असंही म्हणता येईल? हा, म्हणजे मी कन्फ्युजन माझं असं होतं की मी निमित्त मात्र आहे या सगळ्या गोष्टीला, करता करिता ते आहेत. पण लोकांची श्रद्धा प्रचंड आहे, प्रचंड श्रद्धा आहे स्वामींवरती आणि त्याचा मला अनुभव येतोय सध्या. आता तुम्ही अनुभव येतोय म्हणताय, मी तुम्हाला स्टेजवरती पण बघितलंय.
आणि तुम्ही त्या भूमिकेत जेव्हा असता तेव्हा आत्ता बसले त्यापेक्षा पूर्ण वेगळे असता. पण मग तुम्हाला पण तसं काही जाणवतं का की तिथे स्टेजवरती एकदा त्या भूमिकेत गेल्यानंतर काहीतरी वेगळं होतं? नक्की नक्की. कसं आहे की आता तुम्ही ते नाटक बघितलेलं आहे, तो सीन मी आता इथं सांगत नाही, पण एक तो जो सीन आहे, पर्टिक्युलर सीन आहे की ज्याच्यानंतर स्वामी स्टेजवर प्रकट होतात. त्याच्या आधी मी मनातल्या मनात सतत स्वामींचा धावा करत असतो आणि सांगत असतो, स्वामी आता सुरुवात झालेली, आता ताबा घ्या. स्वामी आता सुरुवात झाली, ताबा घ्या आणि मला खेळवा. अक्षरशः मी या शब्दाचं सांगतो आणि त्याच्यानंतर जे घडतं ते तुम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहेत. म्हणजे अंगावर काटा येणारे अनुभव ते देतात. एक व्यावसायिक नट हा भूमिका करत असतो ते पैसे मिळवण्यासाठी का हो, त्याच्यात पण काही फरक पडलेला तुम्हाला जाणवला? कारण म्हणजे हे विचारण्याचा उद्देश पण असा आहे की या नाटकांमधनं किंवा याच्यातनं फार काही व्यावसायिक उत्पन्न मिळत असेल असं मला वाटत नाही. कसं असतं की तुम्ही एखादी फिल्म करता किंवा सिरियल करता तेव्हा तुमचं पॅकेज डील असतं आणि त्या पॅकेज डील आम्ही ठरवून केलेलं असतं. नाटकाचे शो कसे असतात, नाटकाचा शो आज लागला तर 15 दिवसांनी लागेल, 15 दिवसांनी नाही लागला तर महिन्याभरानी लागेल. त्याचं मानधन आणि ह्याचं मानधन ह्याच्यामध्ये फरक आहे, पण तिथं जे आत्मिक समाधान आहे ते त्याचं मोल नाही आहे, त्याची काही गणना नाही आहे. आर्थिक गणित इकडं जमतं, मानसिक गणित तिकडं जमतं. हा झाला तुमच्या भूमिकांविषयी आपण बोललो. तुमचे जे सहकलाकार आहे त्यांच्या बरोबरचं तुमचं आणि तुमच्या बरोबरचं त्यांचं स्टेज वरचं आणि स्टेज सोडून सुद्धा वागणं कसं असतं? अत्यंत अत्यंत मैत्रीचं, जीवाभावाचं. म्हणजे मी स्टेजवर जो असतो ना तोच मी त्यांच्याबरोबर तिथं असतो आणि ह्याचा अनुभव मला प्रत्येक वेळी येतो. कारण कसं आहे, आता तुम्हाला ॲक्च्युली आय शुड नॉट ओपन दिस हॉल, पण मला थोडासा अंधाराचा त्रास होतो. त्यावेळेस मला लिटरली सावरून घेणारे माझे को आर्टिस्ट आहेत. मग माझ्या जवळपास जो कोणी असेल ना तो फटकन माझा हात पकडतो आणि मला स्पॉटवर नेऊन उभं करतो. हे करताना त्यांच्या मनातही एक असा भाव असतो ना की तो त्यांच्या स्पर्शाने मला जाणवतो की आपण स्वामी सेवा करतो. आत्ता तुम्हाला दुसऱ्या भूमिका पण काही येत आहेत? हो, मी वेब सिरीज करतोय. 2-3 वेब सिरीज झाल्या आहेत माझ्या. पण निगेटिव्ह भूमिका येणं बंद झालं आहे, टू बी व्हेरी फ्रँक. कदाचित तो स्वामींचा हे असेल, आदेश असेल की बस झाला, आता या मार्गाला लाग. 15 ऑक्टोबरला तुमचा शो झाला होता ब्रह्मांड नायक नाटकाचा. आम्ही नाशिककरांनी तो खूप एन्जॉय केला. पुन्हा परत नाशिकला शो करण्याची काही हे आहे? नक्कीच नक्कीच नक्कीच. असे कित्येक व्हिडिओ आलेले आहेत, लाईव्ह व्हिडिओ आमच्या मित्रांनी रेकॉर्ड केले, ज्याच्यामध्ये भाविकांनी, प्रेक्षकांनी ज्या भावनेनी अपील केलेले की एका शोनी आमचं समाधान झालेलं नाहीये, ह्याचे शो वारंवार झाले पाहिजेत, हा शो लोकांपर्यंत मॅक्झिमम पोचला पाहिजे. आणि त्याच्यासाठी माझे 2 स्नेही आहेत, एक संजय जोशी म्हणून आहेत, एक हरी कुलकर्णी म्हणून आहेत. ते अत्यंत जीवापाड मेहनत करत आहेत की हा शो नाशिकला परत झाला पाहिजे. आणि नाशिककरांनी मी सांगतो 100% गॅरंटी देतो की येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही नाशिकमध्ये लागोपाठ शो करणार आहोत. ब्रह्मांड नायक शो बद्दल थोडंसं आपण बोलूया. हे स्वामींचं चरित्र आहे पूर्ण, याच्यातले प्रसंगांचं थोडंसं आम्हाला सांगा ना. प्रसंगांचे म्हणजे स्वामी जेव्हा वारुळातून अवतरतात आणि त्याच्यानंतर ज्या काही घटना घडत गेलेल्या आहेत ते आम्ही 3-4 बखरीतनं अभ्यास करून ते प्रसंग आम्ही या महानाट्यामध्ये घेतलेले आहेत. बाळप्पा चोळप्पा ह्यांचे जे काही अनुभव आहेत ते आम्ही ज्या पद्धतीने सादर केले ते ॲज इट इज आम्ही बखरीमधनं घेतलेले आहेत. बाळप्पाच्या घरी अन्नाचा कण नसतो आणि स्वामी येतात आणि स्वामी सांगतात की भूक लागली आहे मला, जेवायला वाढ. तेव्हा ती म्हणते की घरात अन्नाचा कण नाही आणि तुम्ही काय सांगताय म्हणून. तेव्हा स्वामी हसत हसत म्हणाले, आज जाऊन बघ सगळी पात्र अन्नाने भरलेली आहेत आणि तू काय चिंता करतेस अन्न म्हणून. बाळप्पाला मला दूर करायचं असं म्हणते, होत नसतं. पण तेव्हा मग बाळप्पा म्हणतो, मला माझ्यापासून दूर जाऊ नका, मला तुमच्या चरणाशी राहू द्या. तेव्हा स्वामी रागाने पायातल्या खडावा काढून त्याच्या बाजूला टाकून देतात, म्हणतात तुला नाही करायचं ना, मग तू या खडावांची पूजा कर, मला निघू दे इकडनं. असे खूप प्रसंग आहेत. किंवा सुंदराबाई एक असा क्षण येतो की ती स्वामींचा ताबा घ्यायचा प्रयत्न करते. एका दत्त जयंतीच्या कार्यक्रमामध्ये स्वामी सूत गाणं म्हणतो दत्त जयंतीचं आणि त्या नाचण्याच्या आवेशामध्ये तो खडावा घालून नसतो.
आणि त्या सुंदराबाई काडी लावणारी बाई दाखवलेली आहे. तर ती ते बघते आणि ती काहीतरी करून ह्याला स्वामींपासून दूर करायचं ते निमित्त साधून ती सगळ्यांना सांगते की बघा 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 ह्यांनी पायात खडावा घातलाय आणि हा स्वामींच्या समोर खडावा घालून आलेला आहे. मग लोक त्याला मारतात. स्वामीसूत म्हणतो आता मला परत बोलू नका, मी निघून जातो वगैरे सांगतो. आणि मग तो जो आवेग असतो स्वामींचा की सुंदराबाईंनी केवढं मोठं वाईट काम केलेलं आहे, आणि म्हणून मग स्वामी ज्या प्रकारे सुंदराबाईला बनवतात ते बघितल्यानंतरही लोकांच्या ह्याचं हे होतं की अरे बापरे, हे स्वामींचं दुसरं रूप आहे. अशोकजी, खरंच हे 60 कलाकार त्यांनी केलेलं हे ब्रह्मांड नायक नावाचं महानाट्य, नाटकाची संस्था नागपूरची, नागपूरला हे सगळे 60 जण जमा करणं, तुम्ही डोंबिवलीचे, आणि ते सगळे 60 जण घेऊन नाशिकला येणं, त्या 60 कलाकारांचा खर्च, इथलं येणं जाणं राहणं, परत स्टेजवरचं सगळं हा खर्च मोठा आहे. आणि या सगळ्या याच्यासाठी म्हणून आपण पुन्हा परत नाशिकमध्ये शो करायचं म्हणतोय. तुम्ही आमच्या श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना काय सांगाल? तुम्ही म्हणाला तसं हा डोलारा मोठा आहे, नक्कीच डोलारा मोठा आहे. पण स्वामी भक्तांना काही काळ त्याचं ओझं होत नाही. आणि आमच्या मागच्या प्रयोगामध्ये जे आम्ही अनुभवलं, जे लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या, त्यावर मला नक्की खात्री आहे की स्वामी भक्त खारीचा वाटा याच्यामध्ये नक्की उचलतील आणि हा प्रयोग नक्की चांगल्या प्रकारे सादर होईल. कारण कसं आहे की तुम्ही म्हणालात ना की प्रचंड खर्च आहे, तर हो, कारण ते आमची टीमच मोठी आहे. हो, मला वाटतं ते अगोदर 1,200 लोकांचं होतं. हो हो, म्हणजे जाणता राजा जसं व्हायचं तसं ते मैदानात हो व्हायचं. मैदानात व्हायचं. पण नंतर ते म्हणजे कॉम्पॅक्ट केलं. कोविड नंतर हो. त्याचा हे केलं, कॉम्पॅक्ट करून, आणि कॉम्पॅक्ट करून सुद्धा त्याचे 60 लोक झाले. हो, मग काय कुठे कॉम्प्रोमाइज नाही केली आम्ही कॅरेक्टर वाईज. आणि कसं आहे की तो एक मॉब सीन मध्ये लोक दिसले पाहिजेत. जर तो प्रसंग तसा असेल आणि तुम्हाला 4-5 आर्टिस्ट दिसले तर अख्खं स्टेज बाकीचं तुम्हाला मोकळं दिसतं. हा आमचा त्यावेळेचा थॉट होता की नाही, आपण आर्टिस्ट कमी नाही करायचे. आणि आमच्या नाटकामध्ये असे बरेच आर्टिस्ट आहेत जे 2-2, 3-3 कॅरेक्टर पण करतात. त्यामुळे मी प्रेक्षकांना आणि खास करून या नाशिकच्या माझ्या श्रोत्यांना आवर्जून सांगेन की जेव्हा आम्ही इथं परत येऊ, तुमच्यासमोर आमच्या नाटकाचं सादरीकरण करू, त्याच्यामागे तुमचा सिंहाचा वाटा असेलच. क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, हे होते स्वामी समर्थांची भूमिका ब्रह्मांड नायक या महानाट्यामध्ये करणारे अशोकजी कुलकर्णी. आणि लवकरच आम्ही घेऊन येत आहोत पुन्हा एकदा हे ब्रह्मांड नायक नाटक. तुमचा सहभाग यामध्ये नक्कीच लागणार आहे. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.